नंदुरबार जिल्ह्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पाहणी दौरा। नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील कुपोषण, सिकलसेल आजार तसेच एकंदरीत आरोग्य व्यवस्थेबाबत विशेष प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सद्यस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले। राज्यमंत्री आबिटकर हे 2 दिवसीय नंदुरबार दौऱ्यावर असून त्यांनी आज अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी ही सोबत होते। मोलगी येथील ग्रामीण आरोग्य केंद्राच्या पाहणी दरम्यान मंत्री आबिटकर यांनी कुपोषण पुनर्वसन केंद्रालाही भेट दिली। रुग्णालयात दाखल रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व मिळणाऱ्या सुविधा जाणून घेतल्या। केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत का याची माहितीही त्यांनी घेतली। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी कानउघडणी करत स्पष्ट इशारा दिला की आदिवासी भागातील गरजू रुग्णांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना गय केली जाणार नाही। या दौऱ्यात आरोग्यमंत्री यांनी नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्याकडून आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या आणि सर्व अडचणी दूर करून आदिवासी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करण्याचे आश्वासन दिले। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणं आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या काही आवश्यक सुधारणा कराव्या लागतील त्या करण्यासाठी आज आपण इथं स्थानिकचे आमदार सन्माननीय आमशा पाडवी आणि त्यांच्याबरोबर इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आपण या ठिकाणी भेट दिली। या ग्रामीण आरोग्य रुग्णालय असेल किंवा इतरही बरेचसे PSC ग्रामीण रुग्णालय ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये ज्या आता चाललेलं काम आहे ते योग्य आहे नाही, त्याच्यामध्ये कोण कुचराई करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं, पण त्याचबरोबर अजून काही सुधारणा आणि काही जे काही लोकांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विशेषतः इथं आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळं साहजिकच कुपोषण असेल, त्याचबरोबर सिकल सेलचा विषय आहे, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा किंवा हा डोंगरावरती इतके लोक असल्यामुळं यांना सुद्धा ज्या काही सुविधा मिळायला पाहिजे त्या सगळ्या सुविधांच्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीनं ज्या उपाययोजना करण्यात येतील त्या करण्यासाठी आजचा दौरा खूप महत्त्वपूर्ण ठरेल। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।